शीलं किरेव कल्याणं शीलं लोके अनुत्तरं यस्य घोर विशो नागो शीलवती नहमती। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने सत्यशील बुद्धविहार खापरखेडा नागपूर या ऐतिहासिक भूमीमध्ये सुंदर अशा या विहाराच्या प्रांगणामध्ये धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। विशेष रूपाने आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी दिली, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी सत्यशील बुद्ध विहाराच्या या प्रांगणामध्ये फार मोठ्या संख्येने आपण सर्वजण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आलात। अत्यंत सुंदर असं हे बुद्ध विहार, बुद्ध विहारातील सुंदर असं बुद्ध रूप, एकंदरीत अत्यंत प्रसन्न असे हे विहाराचा परिसर। या विहाराच्या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण उत्सव संपन्न करत आहात। आज त्याच निमित्ताने भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी व्हाव्या, या श्रेष्ठ आणि मंगलकारी उद्देशाने आपण भिक्खू संघाला निमंत्रित केलं। तथागतांचा मानवतावादी संदेश आपल्या सर्वांगीण उन्नतीसाठी सहाय्यक ठरणार आहे।
जो मनुष्य तथागतांच्या श्रेष्ठ सद्धर्माचं अनुसरण करतो, आचरण करतो, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, तर तो प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या भौतिक दुःखाला नष्ट करून मानसिक सुखाची अवस्था प्राप्त करू शकतो. मग तो केवळ स्वतःला बोध समजणारा व्यक्ती असेल असं नाही आहे. या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व जर तथागतांच्या श्रेष्ठ धम्माचं अनुसरण करून जर जीवन जगत असेल, किंबहुना सुखपूर्वक जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व तथागतांच्या श्रेष्ठ तत्वाला अनुसरूनच जीवन जगत असतो, तथागतांच्या श्रेष्ठ धम्माचं समजून घ्या ज्याने कोणी उल्लंघन केलं तर निश्चितपणे त्या मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होत असते. कारण भगवंताचा हा धम्म मानवी मन आणि मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी तथागतांचा हा धम्म आहे. बौद्ध साहित्यामध्ये अनेक प्रसंगाला अनुसरून भगवंताने उपदेश दिलेले आहेत. तसं धम्मदेशना ही अत्यंत शांत चित्ताने, प्रसन्न चित्ताने, नम्र चित्ताने श्रवण करायचे असते. विहारामध्ये गेल्यानंतर जेव्हा आम्ही आलो तेव्हा भंतेंना असं म्हटलं की धम्मदेशना तर भर चौकामध्ये आहे, इकून गाड्या येतील, तिकून गाड्या येतील, गाड्याच्या हॉर्न वाजतील आणि धम्मदेशना कशी द्यावी? विहार तर एवढं सुंदर आहे, मग विहारामध्ये धम्मदेशनेचं आपण नियोजन का करू नये? तर भंतेजी बोलले की विहारामध्ये काय जागा पुरणार नाही. आणखी भंतेजी बोलले की भगवंताने अनेक प्रसंगी राजा बिंबिसाराने नियोजित केलेल्या धम्मदेशना या बऱ्याचशा भर चौकामध्ये दिलेल्या आहेत. त्याचा फायदा असा होतो, बसणारा जनसमूह तर श्रवण करतोच करतो, पण येणाऱ्या जाणाऱ्याच्या कानावर सुद्धा शब्द पडतात. जे आपल्या घरामध्ये असतात त्यांच्याही कानावर शब्द पडतात, जे आपल्या दुकानामध्ये बसले आहेत त्यांच्याही कानावर शब्द पडतात. म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या कानावरती तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाचे शब्द कानावरती पडतात. आणि त्यामुळे आपण या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं तर निश्चितपणे आपणा सर्वांना मी साधुवाद देतो. आपणा सर्वांच्या प्रती मी मंगल कामना करतो. आणि बऱ्याच वेळापासून आपण लय शांत बसलेले दिसत आहात, त्यामुळे तुम्हाला सर्वांसाठी एकदा तुम्ही स्वतःच टाळ्या वाजवा आणि स्वतः प्रसन्न चित्ताने आपण केल्या कार्याचं अनुमोदन करा. म्हणजे असं वाटत आहे की पाऊसच येत आहे, पाऊस येतो का काय, येतो का काय असा तर विचार करत नाही तुम्ही. पाऊस काय येणार नाही आणि आला तरीही काही फरक पडणार नाही. त्यामुळे धम्मदेशना त्याचं डोक्यावरती ओझं घेऊन ऐकायचे नसते, ऐक ना. भगवंताचा उपदेश डोक्यावरती ओझं घेऊन ऐकायचा नसतो, तर धम्मदेशना ही प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने, कोणत्याही प्रकारे आपल्या मनामध्ये अन्य विचाराला स्थान न देता प्रसन्न चित्ताने भगवंताची देशना श्रवण करायची असते. कारण मनुष्याच्या मनामध्ये कधी कोणता विचार उत्पन्न होईल हे आपण काय सांगू शकत नाही. इथे जरी तुम्ही बसला आहात तरी सर्वच लोक इथेच असतील असं नाही आहे. काही लोक घरी जाऊन सुद्धा येऊ शकतात. काही लोकांच्या मनामध्ये विचार सुद्धा असा येऊ शकतो, एकच तर भंतेजी बोलले आणि वाजले 8, आता केलं दुसऱ्या भंतेजीने सुरू, वाजतात 9.
तिसऱ्या बंदीजीने सुरू केल्यानंतर मग सांगता येत नाही किती वाजतील ते, असंही कोणाच्या मनामध्ये विचार उत्पन्न होऊ शकतो. पण देशना ही पुन्हा पुन्हा ऐकायला मिळत नाही. बरेच लोक भंतेचे स्टेटस ठेवतात. भंतेच्या स्टेटसवरून बऱ्याच लोकांना अशी जाणीव आहे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, बाबासाहेबांच्या संकल्पतील प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी सातत्याने आम्ही प्रवास करत असतो. सकाळी एका ठिकाणी धम्मदेशना झाली, आता ही धम्मदेशना आहे, उद्या आम्हाला गोंदियाला जायचं आहे. आज म्हणजे आजच, उद्या म्हणजे उद्या कार्यक्रम आहे. आता इथून आम्ही सुटल्यानंतर मग ठरवू की गोंदियाला कधी निघायचं आहे. उद्या गोंदियाला आहे, परवाला अकोटला आहे, त्यानंतर 25ला मंठ्याला आहे, 28ला दौंडला आहे, 29ला पुणे आहे आणि असं मुंबई सगळं चालू आहे. म्हणजे सातत्याने धम्माचा प्रचार व्हावा, लोकांमध्ये जागृती व्हावी. यूट्यूबच्या माध्यमामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक जुळत आहेत आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये परिवर्तन होताना आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करत असताना खूप प्रसन्न चित्ताने आपल्या वेळेचा सदुपयोग करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला आपण श्रवण केलं पाहिजे. आता हे सुरुवातीला बेसिक होतं, आता विषयाला सुरुवात करतो. जसं मी सुरुवातीला गाथा म्हटली, त्या गाथेचा शब्दशः अर्थ असा होतो की मनुष्याच्या जीवनामध्ये शील हे कल्याणकारक आहे. शीलाशिवाय मनुष्याचं कल्याण होऊ शकत नाही. शीलाशिवाय मनुष्य सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये येणारे कोणतेही संकट केवळ मनुष्य प्राणीच नाही, तर बौद्ध साहित्याचं आपण वाचन केलं, चिंतन केलं, मनन केलं तर अनेक जातकांमध्ये प्राणी सुद्धा शीलाचं अनुसरण करून ते सुखपूर्वक त्या त्या कुळामध्ये त्यांनी जीवन जगलं, अशा प्रकारचे दाखले उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर या गाथेला अनुसरून एक छोटासा संदर्भ, एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याला अनुसरूनच आजची ही धम्मदेशना मी देणार आहे. भगवंत अधिक काळ श्रावस्ती या शहरामध्ये राहिले. आपल्यापैकी बरेच लोक जर श्रावस्तीला गेले असाल तर आपल्याला माहीत आहे त्या श्रावस्तीतील जेतवन विहारामध्ये भगवंताने 19 वर्षावास केले. बाजूलाच माता विशाखाने जे पूर्वाराम विहार निर्माण केलं होतं, त्या पूर्वाराम विहारामध्ये भगवंताने 6 वर्षावास केले. अशा प्रकारे 25 वर्ष भगवंत एकट्या श्रावस्ती या शहरामध्ये त्यांनी वास्तव्य केलं. आणि त्यामुळे अधिकतर उपदेश भगवंताचे श्रावस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे हा उपदेश सुद्धा भगवंताने श्रावस्ती येथील अनाथ पिंडक निर्मित जेतवन विहारामध्ये भगवंताने हा उपदेश दिलेला आहे. कधी कधी मनुष्य आपली शंका उत्पन्न झाल्यानंतर कधी कधी प्रश्न करतो, कधी कधी सहज म्हणून मनुष्य प्रश्न करत असतो. कधी कधी मनुष्याच्या मनामध्ये एक अहंभाव, मीपणा, गर्व निर्माण होत असतो. म्हणूनही कधी कधी मनुष्य प्रश्न करत असतो. त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे भगवंताने दिलेली आहे. भगवंताचा अत्यंत एक श्रद्धासंपन्न उपासक जे की सातत्याने भगवंताचं वंदन करत असे, भगवंताचा सन्मान करत असे, शील पालन करत असे आणि सातत्याने कुशलकर्म पुण्यकर्म करून आपली उपजीविका तो ग्रहण करत असे, उपजीविका त्याची असे. तर मनुष्याच्या जीवनामध्ये जे लोक शीलवान असतात, गुणवान असतात, सदाचारी असतात, तर अशा प्रकारचे लोक सातत्याने सुखाला प्राप्त होत असतात. आणि कधी कधी
या संसारामध्ये अनेक प्रकारच्या मानसिकतेने लोक जीवन जगणारे असल्या कारणाने कधी कधी मनुष्याच्या मनामध्ये शंका कुशंका सुद्धा निर्माण होत असते। हा एक राजाचा पुरोहित जो की ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आला होता आणि राजाचा अत्यंत एकनिष्ठ असा तो पुरोहित होता। राजा सुद्धा त्याचा अधिक सन्मान करत असे, कारण तो विद्वान होता, ज्ञानी होता, पंडित होता। सर्व प्रकारच्या वेदामध्ये, वेदांगामध्ये, उपनिषदामध्ये, व्याकरणामध्ये त्याने प्रावीण्य प्राप्त केलं होतं आणि इकडे शीलवान होता, गुणवान होता, भगवंताची सेवा करत होता। अशा प्रकारे सातत्याने तो आपलं जीवन जगत असे आणि जीवन जगत असताना त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा एक विचार उत्पन्न होतो, मी भगवंताकडे जेव्हा जातो तेव्हा भगवान माझाही सन्मान करतात, मी जेव्हा राजाकडे येतो तेव्हा राजाही माझा सन्मान करतो, मी जिथे कुठे जातो तिथे तिथे माझा सन्मान मला प्राप्त होतो। मग त्याच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न होतो की मला हा जो सन्मान म्हणजे प्राप्त होत आहे, मला हा जो सन्मान मिळत आहे, हा सन्मान कशामुळे मिळत आहे, कोणत्या गोष्टीमुळे मला सन्मान मिळत आहे। आणि असं म्हटलं आहे, तो विचार करतो, मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आलो म्हणून मला सन्मान मिळतो का, माझं गोत्र श्रेष्ठ आहे म्हणून मला सन्मान मिळतो का, माझी जाती श्रेष्ठ आहे म्हणून मला सन्मान मिळतो का, मी अनेक शिल्पाला ग्रहण केलं, अनेक शिल्पा अनेक कला मला अवगत आहेत म्हणून मला सन्मान मिळतो का, किंवा मी ज्ञानी आहे म्हणून मला सन्मान मिळतो का, किंवा मी शील पालन करत असल्यामुळे मला सन्मान मिळतो। अशा प्रकारचा प्रश्न त्या पुरोहिताच्या मनामध्ये उत्पन्न होतो। तुम्हाला काय वाटतं, मनुष्याला सन्मान कशामुळे प्राप्त होतो? गोत्रामुळे प्राप्त होतो, जातीमुळे प्राप्त होतो, अनेक प्रकारच्या कला संपादन केल्या असतील त्यामुळे होतो का शीलामुळे होतो? मनुष्याला सन्मान शीलामुळे प्राप्त होत असतो। कारण अनेक बाबासाहेब असे म्हणतात, भगवंत असे म्हणतात, मनुष्य कोणत्याही जातीमध्ये जन्मास जरी आला असेल, कारण मनुष्याच्या जातीमुळे मनुष्याला सन्मान प्राप्त होत नाही, मनुष्याला सन्मान मनुष्याच्या केवळ कर्मामुळे प्राप्त होत असतो। जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सन्मान प्राप्त करण्यासारखं कार्य करत असतो त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये सन्मान प्राप्त होत असतो। त्यामुळे भगवंत असे म्हणतात, न जच्चा वसलो होते, म्हणजे जन्माने कोणीही उर्शल होत नाही किंवा जन्माने कोणीही नीच होत नाही। कमुना वसलो होते, कमुना होती ब्राह्मणो, कर्माने मनुष्य श्रेष्ठ ठरत असतो आणि कर्माने मनुष्य नीच ठरत असतो। त्यामुळे जन्मामुळे या संसारामध्ये मनुष्य कोणताही श्रेष्ठ होत नाही, तर मनुष्याचे जशा प्रकारचे कर्म असतील त्या कर्माला अनुसरून मनुष्य आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ ठरत असतो। असा या ब्राह्मणांच्या मनामध्ये, पुरोहिताच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न होतो की नेमका सन्मान मला कशामुळे प्राप्त होत आहे, म्हणजे गोत्रामुळे प्राप्त होत आहे, जातीमुळे प्राप्त होत आहे, मी ज्ञानी आहे, विद्वान आहे म्हणून मला प्राप्त होत आहे, मला अनेक प्रकारच्या शिला कला संपादन आहेत त्यामुळे मला प्राप्त होत आहे, किंवा मी शिलाचं पालन करतो आहे त्यामुळे मला प्राप्त होत आहे। तर मी का परीक्षा घेऊ नये, मी माझ्या स्वतःची परीक्षा का घेऊ नये, मी माझ्या स्वतःची परीक्षा घेतली पाहिजे, कारण मला सन्मान कशामुळे प्राप्त होत असतो। कधी कधी मनुष्याच्या मनामध्ये तसा विचार उत्पन्न होत असतो, कारण सन्मान मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। स्वाभिमान, सन्मान, सन्मान संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य मला सन्मान प्राप्त व्हावा, मला सन्मान दिला जावा, मला सन्मान प्राप्त व्हावा
यासाठी प्रयत्न करत असतो. पूर्वीच्या काळामध्ये भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी बसले असताना भिक्षू भगवंताच्या समोर असत, भिक्षुनी भगवंताच्या समोर असत, राजे लोक त्यानंतर भगवंताच्या समोर बसत असत, त्यानंतर महाश्रेष्ठी लोक भगवंताच्या समोर असत, त्यानंतर श्रेष्ठी लोक असत आणि त्याच्यानंतर सर्वसामान्य लोक धम्मदेशना श्रवण करण्यासाठी बसत असत. कारण सन्मानाची गोष्ट आहे. राजा भगवंताच्या समोर बसत असे. मनुष्याच्या जीवनामध्ये सन्मान प्राप्त करण्यासारखं कार्य आपण केलं पाहिजे असं म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात की आपण सुद्धा सन्मानाचं कार्य करावं. बाबासाहेब असं म्हणतात की सन्मान तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण म्हणजे सन्मान शून्य जीवन जगणारा मनुष्य या संसारामध्ये सुखपूर्वक कधी जीवन जगू शकत नाही. आणि त्यामुळे मला सन्मान कसा प्राप्त होईल, मी माझ्या जीवनामध्ये सन्मानाला कसं प्राप्त करू, याचा सातत्याने आपण विचार विनिमय केला पाहिजे. कधी कधी बघा आपण अशा प्रकारच्या व्यक्तींचा सन्मान करतो. व्यवहारामध्ये असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी अशा प्रकारच्या व्यक्तींचा सन्मान होतो. सन्मान होता होताच लोक म्हणतात, काय म्हणतात, सन्मान होता होता लोक म्हणतात की याची लायकी सुद्धा सन्मानाची नाही आहे. तोंडावर जरी बोलत नसतील तरी सुद्धा माघाऱ्या बोलतात किंवा आपापसामध्ये चर्चा करतात. याचा सन्मान तर होत आहे, परंतु सन्मानासारखं काय काम केले आहे किंवा सन्मान याचा करण्यासारखं असं कोणतं कार्य कर्तृत्व आहे, अशा प्रकारचे लोक म्हणतात. कधी कधी ज्याचा सन्मान केला जातो त्याला सुद्धा माहीत असते, जे ज्याचा सन्मान केला जातो त्याला सुद्धा माहीत असते की या सन्मानासाठी मी पात्र नाही आहे, पण केवळ कधी कधी मनुष्याचा सन्मान होत असतो. तर भगवंत असे म्हणतात की सन्मान प्राप्त करण्यासाठी जे कार्य आपल्याला करायचे असतात ते कार्य आपण सातत्याने केले पाहिजे. आणि त्यामुळे हा विचार करतो की मला सन्मान का प्राप्त होत आहे, माझ्या गोत्रामुळे प्राप्त होतो, मी ज्ञानी आहे, विद्वान आहे, पंडित आहे, का मला शीलामुळे सदाचारामुळे सन्मान प्राप्त होतो, याची परीक्षा मी घेतो. आणि जेव्हा राज दरबारामधून तो बाहेर निघत असतो, तर राजदरबारातून बाहेर निघाल्यानंतर रस्त्याने मार्केटमधून जात असताना आता राजदरबारामध्ये त्याचा सन्मान तर होताच, परंतु त्या मार्केटमधून जात असताना सुद्धा त्याला प्रत्येक लोक सन्मान देत असत. एका सोनाराच्या म्हणजे दुकानासमोरून तो जातो आणि सहज त्या सोनाराच्या दुकानामध्ये सोन्याची कारशा पण ठेवलेली असतात. तो जाता जाता सहज एक कारशा पण उचलत असतो. एक कारशा पण उचलून तो निघून जातो. सोनाराला असं वाटतं की राजाचा पुरोहित आहे, सन्मानास प्राप्त आहे, आणि त्यामुळे तो त्याला काहीही बोलत नाही. लगेच तो पुन्हा निघून जातो आपल्या घरी. दुसऱ्या दिवशी सुद्धा दरबारामध्ये जातो आणि दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये गेल्यानंतर पुन्हा घरी येत असताना पुन्हा त्या सोनाराच्या दाराजवळून दुकानासमोर जात असतो. दुसऱ्या दिवशी 2 कारशा पण घेतो. सोनाराला वाटतं की जाऊ द्या, काही काम असेल. पुन्हा तिसऱ्या दिवशी सुद्धा 3 कारशा पण तो घेत असतो. चौथ्या दिवशी 4 कारशा पण घेतो. 5व्या दिवशी 5 कारशा पण घेतो आणि 6व्या दिवशी मात्र मूड भरून तो कारशा पण घेण्यासाठी जातो. मूड भरून कारशा पण घेण्यासाठी गेल्याबरोबर तो सोनार म्हणतो की मी एक कारशा पण घेतली, 2 कारशा पण घेतले, 3 घेतले, 5 घेतले, मी तुम्हाला काही म्हटलं नाही, परंतु तुम्ही ज्या सन्मानाला प्राप्त होते त्या सन्मानाला तुम्ही प्राप्त होण्यासारखं कृत्य करत नाही आहे. आणि त्या सोनाराला तो राग येतो आणि बाजूला सैनिक असतात. लगेच त्या सैनिकाला तो बोलवतो आणि सांगतो की याचं जे कर्म आहे, याने चोरीचं कर्म केलं आहे. पहिल्या दिवशी केलं, दुसऱ्या दिवशी केलं, तिसऱ्या दिवशी केलं, आणि आता तर हा मुठभर राजकोषातील सैन्य म्हणजे राजकोषातील कारशा पण चोरत आहे. कारण सोनाराचं जरी दुकान असेल तरी ते राजाच्या राजदरबारामध्ये असते आणि त्यामुळे त्याला सैनिक पकडतात. आणि सैनिक पकडल्यामुळे त्याला असं वाटतं की अरे, जे लोक माझ्या समोर सुद्धा येत नव्हते
जे लोक माझा सन्मान करत होते ते लोक मला अगदी एखाद्या अपराध्याप्रमाणे हाताला धरून कारागृहाकडे नेत आहे. पाहता पाहता ही गोष्ट राजापर्यंत पोहोचते आणि राजाला काही लोक सांगतात की आपल्या अत्यंत विश्वासू एका पुरोहिताने चोरी केलेली आहे. असं म्हटल्याबरोबर त्याला आश्चर्य वाटते. त्याला वाटते की अरे, एवढा मोठा सन्मानास प्राप्त असणारा माझा पुरोहित, जो की नित्यनियमाने विहारामध्ये जात असे, दान पुण्य करत असे, शील पालन करत असे, त्याचा भगवंत सुद्धा नेहमी सातत्याने सन्मान करत असत, मी सुद्धा त्याचा सन्मान करतो, याने अशा प्रकारचं कृत्य का करावं? कारण तो धनवान सुद्धा होता, त्याच्याकडे विपुल धनसंपदा सुद्धा होती. राजा विचार करतो की असं कृत्य का करावं, आणि राजा कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या सेवकाला सांगतो की त्याने जर चोरी केली, त्याने जर अपराध केला तर डायरेक्ट त्याला फाशीची शिक्षा द्या, फाशीची शिक्षा द्या. अशा प्रकारचा राजाचा आदेश आल्यानंतर पुरोहिताला मात्र त्या ठिकाणी आश्चर्य वाटते. त्याला वाटते अरे, माझा राजा किती सन्मान करत होता, म्हणजे माझा राजा किती आदर करायचा, सन्मान करायचा. राजाने विचारलं सुद्धा नाही की मी हे कृत्य का केलं, मी चोरी का केली. त्याचा भ्रम तर तुटून गेला. त्याचा भ्रम केव्हाच तुटला, जेव्हा सैनिकांनी त्याला पकडलं. मला सन्मान माझ्या गोत्रामुळे मिळत नाही आहे, मला सन्मान माझ्या जातीमुळे मिळत नाही आहे, मला सन्मान मी फार विद्वान आहे, फार मी शिकलो आहे, मी अनेक प्रकारच्या शिल्पाला कलेला प्राप्त केला आहे. या सर्व गोष्टी माझ्यासाठी वर्तमान काळामध्ये सन्मान प्राप्त करण्यासाठी शून्यवत ठरत आहे. केवळ मी शील पालन करत असल्यामुळे माझा सन्मान होत आहे, आणि आज मी शीलाचा भंग केल्यामुळे मला डायरेक्ट फाशीची शिक्षा राजाने सुनावलेली आहे. त्याला आश्चर्य वाटते, त्याला दुःखही वाटते. त्याला समजून येतं की माझा सन्मान, माझा आदर कशामुळे होत होता, तर केवळ शील संपत्ती. भगवंताने त्याला संपत्ती असं म्हटलं आहे. शीला समान संपत्ती या संसारामध्ये दुसरी कोणतीच नाही असं भगवंताने म्हटलं आहे. ज्या मनुष्याकडे शील संपत्ती आहे तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम पुण्य प्राप्त करू शकतो. ज्यांच्याकडे शील संपत्ती नाही, भौतिक धनसंपत्ती जर आपल्याकडे असू द्या, असलीही पाहिजे, कारण भगवंताने कधीही गरीब लोकांचा सन्मान केला नाही. भगवंत कधी असं म्हटले नाही की तुम्ही गरीब राहा. भगवंत असे म्हणतात की सम्यक मार्गाने तुम्ही धनसंपत्तीला प्राप्त केलं पाहिजे, सम्यक मार्गाने तुम्ही धनाचा संचय केला पाहिजे, आणि संसारामध्ये राहत असताना तुम्ही सर्व प्रकारच्या ह्या गोष्टीला प्राप्त केलं पाहिजे. आणि त्यामुळे भौतिक धनसंपत्ती तर आपल्यासोबत असावीच असावी, परंतु शील संपत्ती आपल्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांमध्ये शील संपत्ती होती बघा. बाबासाहेबांचं शील अत्यंत परिपक्व होतं, अत्यंत मजबूत होतं. बाबासाहेब असं म्हणतात, माझे मित्र तर माझ्या शीलाची प्रशंसा करतीलच करतील, परंतु माझा वैरी सुद्धा, माझा शत्रू सुद्धा माझ्या शीलाच्या संदर्भामध्ये माझ्याकडे कधी बोट करून दाखवू शकत नाही. एवढं माझं शील परिपक्व आहे, अगदी धुतलेल्या तांदळासारखं माझं शील आहे. म्हणजे एवढे शीलवान बाबासाहेब होते. बाबासाहेब असं म्हणतात की मी अशा देशामध्ये राहिलो जिथे अनेक लोकांना म्हणजे ब्रँडी पिल्याशिवाय, दारू पिल्याशिवाय जमत नव्हतं. अशाही थंड प्रदेशामध्ये मी वास्तव्य केलं, जिथे अनेक लोक सिगारेट पित होते. बाबासाहेब सांगताना असं म्हणतात की 1 तासभर 2 तासभर अभ्यास केल्यानंतर अनेकांना म्हणजे सिगारेटचा सुरका मारल्याशिवाय किंवा तपकरी घेतल्याशिवाय त्यांना जमत नव्हतं, परंतु मी 18 तास 21 तास अभ्यास केला, तरी सुद्धा मी माझ्या शीलाचा कधीही भंग केलेला नाही आहे. मी कधीही व्यसनाधीनतेला बळी पडलो नाही आहे. माझं शील अत्यंत मजबूत आहे, माझं शील अत्यंत परिपक्व आहे, असं बाबासाहेब अत्यंत स्वाभिमानाने बोलत असतात. कारण बाबासाहेब असं म्हणतात, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालेलं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये जर तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचं असेल तर बुद्धाच्या विचाराशिवाय, बुद्धाच्या तत्वज्ञानाशिवाय दुसरा तरुण उपाय नाही. म्हणून मी तुम्हाला बुद्धाचा सद्धम्म देत आहे.
आणि तुम्ही या सद्धमाचा संस्कार जर तुमच्या मुलाबाळांना जर दिला आणि त्यांना बुद्धाच्या तत्वाचं जेव्हा महत्व समजेल, महती कळेल, तेव्हा तुमचे मुलंबाळ असे म्हणतील की माझे माता पिता धन्य आहे, कारण माझ्या माता पित्याने मला बुद्धाचा संस्कार दिलेला आहे की जो मला सुखपूर्वक जीवनाकडे, सुखपूर्वक मार्गाने जाण्यासाठी सहाय्यक ठरणार आहे. परंतु तुम्ही जर तुमच्या मुलाबाळांना बुद्धाचा पवित्र संस्कार जर दिला नाही आणि जेव्हा केव्हा त्यांना असं कळेल की एवढा पवित्र सद्धम असताना माझ्या माता पित्याने मला ते संस्कार का दिले नाही, तर माझ्या जीवनामध्ये जी अधोगती आहे किंवा माझ्या जीवनामध्ये काही समस्या निर्माण होत आहे, दुःख निर्माण होत आहे, त्याला केवळ आणि केवळ माझे माता पिता जबाबदार आहेत, अशा प्रकारे तुम्हाला ते दोष देतील. आणि त्यामुळे आपण तर स्वतः सिलवान बनलंच पाहिजे, आपण तर स्वतः सदाचारी नीतिवान बनलंच पाहिजे, परंतु तो शिलाचा संस्कार, सदाचाराचा संस्कार, चारित्र्याचा संस्कार आपण आपल्या मुलाबाळांना सुद्धा दिला पाहिजे. कारण या संसारामध्ये सर्वात श्रेष्ठ जर संपत्ती कोणती असेल तर ती शील संपत्ती आहे. आणि त्यामुळे तो पुरोहित अशा प्रकारचा विचार करतो की माझी जी शील संपत्ती जी अत्यंत मजबूत होते, अत्यंत परिपक्व होते, त्या शील संपत्तीच्या मुळे माझ्या जीवनामध्ये मला आतापर्यंत सन्मान प्राप्त झाला. मला बुद्ध सन्मान देत होते, मला राजा सुद्धा सन्मान देत होता, आणि त्यामुळे या संपत्तीला आपण प्राप्त केलं पाहिजे. अनाथ पिंडकाला उपदेश करताना भगवंत असे म्हणतात की सदग्रस्तांच्या जीवनामध्ये, संसारिक जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये किंवा संसारिक जे काही जीवन जगतात त्यांच्या संसारामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये 4 प्रकारची संपत्ती आपण सातत्याने तिचा संग्रह केला पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मी अत्यंत सुखपूर्वक जीवन जगावं, माझा परिवार अत्यंत सुखपूर्वक जगला पाहिजे, मी परिवारामध्ये अत्यंत सुखी, समाधानी, आनंदी असलो पाहिजे, तर अनाथ पिंडकाला उपदेश करताना भगवंत असे म्हणतात सदग्रस्त लोकांनी आपल्या जीवनामध्ये 4 संपत्ती सातत्याने त्या संपत्तीला आपण वाढवलं पाहिजे, त्या संपत्तीचा आपण विकास केला पाहिजे. त्यामध्ये पहिली संपत्ती सांगताना भगवंत असे म्हणतात शील संपत्ती आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. दुसरी श्रद्धा संपत्ती भगवंत सांगतात. श्रद्धा संपत्ती सुद्धा आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धा जर आपल्यामध्ये असेल, 3 रत्नांच्या प्रती जर आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल तर श्रद्धेच्या द्वारा आपण कुशल कर्म करू शकतो, श्रद्धेच्या द्वारा आपण पुण्यकर्म करू शकतो. आपल्यामध्ये जर श्रद्धा नसेल तर आपण कुशल कर्म करू शकत नाही, आपण पुण्यकर्म करू शकत नाही. आणि त्यामुळे श्रद्धा ही आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. 3 रत्नांच्या प्रती दृढ अशी श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेच्या संदर्भामध्ये भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे इंद्रखिल, म्हणजे भर चौकामध्ये पूर्वीच्या काळामध्ये इंद्रखिल रोवल्या जायचा, त्या इंद्रखिलाची विशेषता अशी असायची की जेवढा तो उंच असेल, जर 25 फूट 50 फूट जर तो उंच असेल तर तेवढाच तो जमिनीमध्ये सुद्धा असायचा. आणि त्यामुळे नैसर्गिक कितीही मोठं संकट आलं असेल तरी तो इंद्रखिल हालत नसे, डुलत नसे. अगदी तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा 3 रत्नांच्या प्रती जर आपण श्रद्धा उत्पन्न करत असेल, 3 रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये जर श्रद्धा असेल तर अशी दृढ श्रद्धा आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. बाबासाहेब श्रद्धावान होते. भंतेजीने बाबासाहेब धार्मिक कसे होते, म्हणजे धार्मिक अंग बाबासाहेबांचं कसं होतं या संदर्भामध्ये भंतेजी बोलले बाबासाहेब अत्यंत श्रद्धावान सुद्धा होते. बुद्धांच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती बाबासाहेबांच्या मनामध्ये अत्यंत श्रद्धा होती. तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही वाचलं असेल, बाबासाहेब जेव्हा काठमांडूला जात असतात आणि काठमांडूला गेल्यानंतर अत्यंत प्रसिद्ध बघा काठमांडूला एक पशुपतीनाथाचं मंदिर आहे असं म्हटलं आहे. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे. मी पाहिलेले बोधिसत्व सुमेध नावाच्या भंतेने हे पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकामध्ये हा रेफरन्स आपल्याला पाहायला मिळेल. तर तिथे असं म्हटलं आहे बाबासाहेबांसोबत बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेब, त्यांचे बंधू कबीर, बाळू कबीर, त्यानंतर वराळे गुरुजी असे मोजके सहकारी बाबासाहेबांच्या सोबत होते. आणि दुसऱ्या दिवशी
सविता कबीर असतील किंवा बाळू कबीर असतील, वराळे गुरुजी असतील, अन्य सहकारी बाबासाहेबांना असं म्हणाले की आम्ही असं ऐकलं आहे इथे अत्यंत प्राचीन असं पशुपतीनाथाचं मंदिर आहे, त्या पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये आपण गेलं पाहिजे. तर बाबासाहेब असं म्हणतात की मला काही यायचं नाही आहे, तुम्ही जा. आणि बाकी सर्व त्या मंदिरामध्ये जात असतात, बाबासाहेब जात नाहीत. दुसऱ्या दिवशी मात्र नेपाळ टाइम्समध्ये अशा प्रकारची हेडलाईन येते की बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे डॉक्टर BR आंबेडकर पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये गेले. जेव्हा पत्रकार बाबासाहेबांकडे येतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की डॉक्टर BR आंबेडकर, आपण तर बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहात, आपण तर बुद्धाचा स्वीकार करणार आहात, मग पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये तुम्ही का गेलात, कशासाठी गेलात, काय कारण आहे? तेव्हा बाबासाहेब अत्यंत शांतपणे नम्रपणे त्या पत्रकाराला उत्तर देतात, नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं, नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं, नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं, एतेन सत्यवज्जेन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं, माझं दुसरं कोणतंही श्रद्धास्थान नाही आहे, केवळ माझे बुद्ध श्रद्धास्थान आहे, केवळ माझे धम्म श्रद्धास्थान आहे, केवळ माझे संघ श्रद्धास्थान आहे. या 3 वाक्यामध्ये बाबासाहेब त्या पत्रकाराला उत्तर देत असतात. एवढी दृढ श्रद्धा बाबासाहेबांची 3 रत्नांच्या प्रती होती आणि त्यामुळे श्रद्धा संपत्तीचा विकास आपल्या चित्तामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रद्धा संपत्ती जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये अधिक तिला वाढवतो, वृद्धिंगत करत असतो, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगत असतो. आणि त्यामुळे श्रद्धा संपत्तीला आपण वाढवलं पाहिजे. शील संपत्ती आपल्यामध्ये असावी, दुसरी श्रद्धा संपत्ती आपल्यामध्ये असावी, तिसरी त्याग संपत्ती, त्यागाची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. त्याग जर आपल्यामध्ये नसेल, परोपकार भावना जर आपल्यामध्ये नसेल, तर आपण कधीही कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म करू शकत नाही. त्याग संपत्ती, ज्याला आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये दान असं म्हणतात. त्याग म्हणजे दान. दानाची व्याख्या थोडी आपल्याकडे वेगळी आहे, म्हणजे ते आपण आपल्या मनाने निर्माण केलेली आहे. ऍक्च्युली दान म्हटलं की आपल्या मनामध्ये एक सहज भाव उत्पन्न होतो. दान म्हटलं की पैसे आपल्याला असं वाटतात, पण दान म्हणजे केवळ पैसे नाही आहे. ही अत्यंत क्षुल्लक आणि साधी अशा प्रकारची व्याख्या आपण केलेली आहे. तर दान म्हणजे त्याग, त्यागाची भावना मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि त्यामुळे सब्ब दानं धम्म दानं जिनाती असं भगवंतांनी म्हटलं आहे. दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते धम्मदान आहे, जे की 45 वर्षापर्यंत भगवंताने मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी दिलेला आहे. अहोरात्रपणे भिक्खूसंघ मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी म्हणजे अशा प्रकारचं धम्मदान करत आहे. दुसऱ्या दानाचा प्रकार आहे आमिष दान, ज्यामध्ये वस्तू स्वरूपामध्ये असतात. मग भोजन दान असेल, चिवर दान असेल, परिष्कार दान असेल, म्हणजे या संसारामध्ये जे काही देण्यासारखं आहे तर त्याला आमिष दान अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि तिसरं दान आहे अभय दान, दुसऱ्यांना जीव देणे, दुसऱ्यांना डोळे देणे दान, दुसऱ्यांना रक्तदान देणे, दुसऱ्यांना किडनी दान देणे, म्हणजे शरीराचे अवयव सुद्धा आपण दान करून अशा प्रकारचे दान पारमिता पूर्ण करू शकतो. आणि त्यामुळे त्याग भाव आपल्या मनामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. त्याग भाव जर आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत नसेल तर आपल्या मनामध्ये असणारा जो लोभ आहे, जे त्याग का करावा, त्याग कशासाठी करावा, त्याग केल्यानंतर काय लाभ होतो, तर त्याग यासाठी केला पाहिजे की आपल्या मनामध्ये असणारा जो लोभ आहे, आपल्या मनामध्ये असणारा जो द्वेष आहे, आपल्या मनामध्ये असणारा जो मोह आहे, जोपर्यंत आपण त्यागाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत आपल्या मनातील लोभ कधीही कमी होऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्याग भाव सुद्धा, त्याग संपत्तीला सुद्धा, दान संपत्ती सुद्धा आपण विकास केला पाहिजे. त्यानंतर चौथी संपत्ती सांगताना भगवंत असे म्हणतात की प्रज्ञा संपत्ती, प्रज्ञेचा विकास आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. प्रज्ञा संपत्ती आपण प्राप्त केली पाहिजे. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे सत्याला जाणणे, सत्याला समजून घेणे, यथार्थ रूपाने 4 आर्य सत्याचं आकलन करणे, परीक्षण करणे, निरीक्षण करणे आणि त्यानुसार जीवन जगणे,
त्याला प्रज्ञा असं म्हटलं जातं. केवळ आपण मुलीचे नाव ठेवतो प्रज्ञा, त्याला प्रज्ञा नाव जरी ठेवलं असेल तर प्रज्ञा ती नव्हे, तर बौद्धिक दृष्टिकोनातून चार आर्य सत्याला यथार्थ रूपाने जाणणे, समजून घेणे, दुःख का आहे, दुःखाचं कारण का आहे, दुःखाचं निवारण का आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा कोणता मार्ग आहे, या श्रेष्ठ चार आर्य सत्याला जर आपण जाणत असेल, आपण समजून घेत असेल आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर खऱ्या अर्थाने आपण प्रज्ञा संपत्तीला आपल्या मनामध्ये धारण करत असतो. आणि त्यामुळे अनाथ पिंडकाला उद्देशून भगवंत असे म्हणतात की सदग्रस्तांच्या जीवनामध्ये ही चार प्रकारची संपत्ती असली पाहिजे, जे की या पुरोहितामध्ये ही चारही प्रकारची संपत्ती होती. शील संपत्ती त्याच्यामध्ये होती, तो शीलवान होता, गुणवान होता, त्यामुळे शील संपत्ती त्याच्याकडे होती. श्रद्धा संपत्ती सुद्धा त्याच्याकडे होती, कारण रोज तो भगवंताचं दर्शन घेत असे, भिक्खू संघाचं दर्शन घेत असे, भिक्खू संघाची सेवा करत असे, ही श्रद्धा संपत्ती सुद्धा त्याच्यामध्ये होती. तो दान पुण्य करत असे, त्यामुळे त्याग संपत्ती सुद्धा त्याच्यामध्ये होती. आणि तो विद्वान होता, ज्ञानी होता, पंडित होता, त्यामुळे प्रज्ञा संपत्ती सुद्धा या पुरोहिताला त्याचं सुद्धा आकलन होतं. म्हणजे चारही प्रकारच्या संपत्तीने तो युक्त होता, चारही प्रकारची संपत्ती त्याने प्राप्त केली होती. त्याच्या सोबत सोबत अन्य सुद्धा त्याच्यामध्ये गुण होते, परंतु या संपत्तीला न जाणता न समजता त्याने आपल्या शीलाची परीक्षा घेण्याचं म्हणजे ठरवलं. आणि त्यानंतर जेव्हा राजाला ही गोष्ट कळते तर राजा त्याला म्हणजे मृत्यूचा आदेश देतो, देहदंडाचा आदेश देतो. मग तो आपल्या त्या सेवकाला बोलतो की मला राजाला भेटायचं आहे, मला राजाला भेटायचं आहे, मला राजाचं दर्शन घ्यायचं आहे, मला राजासोबत काहीतरी बोलायचं आहे. पुन्हा सेवक राजाकडे येतो आणि म्हटलं जातं की त्या पुरोहिताला आपल्यासोबत काही बोलायचं आहे. राजा म्हणतो बिलकुल मला काही बोलायचं नाही आहे, कारण त्याच्यावरती माझा फार विश्वास होता, त्याने माझा विश्वासघात केला, त्याला काय कमतरता होती, त्याने जर मला संपत्ती मागली असती तर मी त्याला संपत्ती दिली असती, परंतु अशा प्रकारचं चोरीचं कर्म त्याला शोभत नाही. राजाला राग येतो, पुन्हा तो पाठवतो की फक्त एक वेळ राजाला मला भेटू द्या, नेमकं हे कृत्य मी का केलं हे मला राजाला सांगायचं आहे. शेवटी राजाला असं वाटतं, कारण राजाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल जो सन्मान होता, आदर होता, त्याला असं वाटतं की ठीक आहे एक वेळ आपण भेटावं. राजा म्हणतो की ठीक आहे, त्याला बोलून घेऊन या. त्याला दरबारामध्ये नेलं जातं. राजा म्हणतो की बोल, माझी तर बोलण्याची इच्छा होत नाही आहे, पण तुला असं वाटतं की बोलावं, बोल तुला काय बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो महाराज, मला तुम्ही अनेक वर्षापासून ओळखता, मी अनेक वर्षापासून आपल्या दरबारामध्ये पुरोहिताचं काम करतो, आपण मला अनेक वेळा सन्मान दिला, भगवंत सुद्धा माझा सन्मान देत होते. महाराज मी अत्यंत धनवान आहे, तुम्हाला सुद्धा माहित आहे माझ्याकडे विपुल धनसंपदा आहे. महाराज मी ज्ञानी आहे, मी ब्राह्मण कुळात जन्मास आलो आहे, माझा गोत्र श्रेष्ठ आहे, अनेक प्रकारच्या शिल्पकलेला मी प्राप्त केला आहे, वेद वेदांगे उपनिषदे मी सर्व पारंगत आहे. महाराज मी कधीतरी तुम्हाला असं म्हटलं का की मला संपत्तीची गरज आहे, मला धनाची गरज आहे, मी असं कधीतरी तुम्हाला बोललो का आतापर्यंत माझ्या या कार्यकाळामध्ये. राजा म्हणतो कधीच नाही. मग महाराज मी नेमकं हे कृत्य का केलं, ही घटना मी का केली, जर याचं तुम्हाला जाणण्याची उत्सुकता नाही आहे का, मी हे कर्म का केलं याचं तुम्हाला असं जाणावं असं वाटत नाही का. राजा म्हणतो ठीक आहे, मग तू सांग. तो म्हणतो महाराज मी जेव्हा भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताने शील संपत्तीचा गुणगौरव केला, आणि शील संपत्तीचा गुणगौरव केल्यामुळे माझ्या मनामध्ये अशी शंका आली, माझा तर सन्मान होत आहे, माझा जर आदर होत आहे, मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आल्यामुळे माझा आदर होतो का, माझा गोत्र श्रेष्ठ असल्यामुळे माझा आदर होतो का, मी शिल्पकलेमध्ये पारंगत असल्यामुळे माझा आदर होतो का, किंवा मी अत्यंत ज्ञानी असल्यामुळे माझा आदर होतो का, की मी शीलवान आहे म्हणून माझा आदर होतो. महाराज या संदर्भामध्ये मला परीक्षा घ्यायची होती, आणि मी जाणलं की माझ्या जीवनामध्ये जर मला सन्मान कशामुळे प्राप्त होत आहे तर तो केवळ आणि केवळ माझ्या शील पालनामुळे, माझ्या सदाचरणाच्या पालनामुळे, माझ्या नीतिमत्तेमुळे मला सन्मान प्राप्त होता. महाराज हे मी जाणलं, हे समजून घेतलं, याची परीक्षा घेण्यासाठी मी अशा प्रकारचं कृत्य केलं. तेव्हा राजाला सुद्धा वाटतं की ठीक आहे. राजा म्हणतो मी तुला क्षमा केली आहे. तेव्हा तो म्हणतो महाराज मला केवळ क्षमा करून चालणार नाही,
आता हे पुरोहित जीवन मला नकोस झालं आहे, आपण मला प्रवर्जित होण्याची परवानगी द्यावी. राजा म्हणतो की ठीक आहे. तो पुरोहित भगवंताकडे जातो, भगवंताला याचना करतो आणि तो भिक्षू बनतो, ध्यान म्हणून चिंतन करतो आणि अगदी थोड्याच दिवसामध्ये अरहंत पदाला तो प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जर आपल्याला सन्मान कशामुळे प्राप्त होत असेल, आपला कोणी आदर करत असेल, आपला सन्मान करत असेल, आदर करत असेल, आपल्यावरती प्रेम करत असेल, तर केवळ आपण शीलवान असल्यामुळे, आपण गुणवान असल्यामुळे, आपण सदाचारी असल्यामुळे, आपण धनवान आहो म्हणून आपला सन्मान होत नाही. थोड्या वेळापुरता आपला सन्मान होईलही बी धनवान असल्यामुळे, संपत्ती असल्यामुळे, परंतु कायमस्वरूपी आपलं धन आपल्याला सन्मान देऊ शकत नाही. कायमस्वरूपी आपलं गोत्र आपल्याला सन्मान देऊ शकत नाही. कायमस्वरूपी आपली जाती आपल्याला सन्मान देऊ शकत नाही. आपण किती ज्ञानी आहो, किती विद्वान आहो, किती पंडित आहो, पांडित्य आपल्याला सन्मान देऊ शकत नाही. सन्मान जर केवळ आणि केवळ आपल्याला प्राप्त होत असेल तर तो शील संपत्तीमुळे आपल्याला सन्मान प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे या संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात, शील संपत्तीला आपण संग्रहित केलं पाहिजे. आपलं शील एवढं मजबूत असावं, आपलं शील एवढं परिपक्व असावं की आपल्याकडे कोणी बोट दाखवेल अशा प्रकारचं कृत्य आपल्या जीवनामध्ये आपण कधी करू नये. आणि त्यामुळे सुखपूर्वक जर तुम्हाला जीवन जगत असेल तर या 4 प्रकारच्या धनसंपत्तीचा संग्रह तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त केला पाहिजे. श्रद्धा संपत्तीला तुम्ही अंगीकृत केलं पाहिजे, शील संपत्तीला तुम्ही धारण केलं पाहिजे, त्यानंतर त्याग संपत्तीला तुम्ही धारण केलं पाहिजे आणि प्रज्ञा संपत्तीचा विकास आपण आपल्या मनामध्ये केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने आपण शील पालन करावं, दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा. कारण मानवी जीवन हे अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगुर आहे. कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. कारण भगवंत असे म्हणतात की आपलं जीवन हे अनिश्चित आहे, या जीवनाची निश्चितता काही नाही आहे. आणि त्यामुळे कधी मनुष्याचा म्हणजे मृत्यू मनुष्याच्या समोर येईल हे आपण जाणू शकत नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आयुष्य असतं त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये माझं शील मी कशा प्रकारचं परिपक्व करू, माझी दान पारमिता मी कशा प्रकारची परिपक्व करू, माझ्या मनाला सुखाच्या मार्गाकडे, चांगल्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा मी कशा प्रकारचा प्रयत्न करू, हे सातत्याने आपण बुद्धिजीवी वर्ग म्हणून, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून, 3 रत्नांचे श्रद्धावान उपासक म्हणून सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये याचा विकास केला पाहिजे, याचा अंगीकार केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता अत्यंत प्रसन्न चित्ताने, शांत चित्ताने आपण ही धम्मदेशना श्रवण केली. आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. आपणा सर्वांना आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.